प्रेक्षकांनो, मालिका तर आता खूपच सुंदर होत चालले. आपण बघितलंय की विक्रम गायधने वकील आता रागिणीने केलेले आहेत आणि विक्रम गायधने वकील म्हणजे त्यांची टॅगलाईनच अशी आहे की तुम्ही आधी खून करा, म्हणजे तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही आधी मला येऊन भेटा आणि त्यानंतर मग करा. आता ही टॅगलाईन असणाऱ्या माणसाकडून काय अजून अपेक्षा करणार? आणि त्याचमुळे आता इकडे तो रागिणीला सोडवणार, साम दाम दंडभेद हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण इथे आता एंट्री होणार आहे ती म्हणजे आपल्या अप्पूची. अप्पूने एंट्री करत धमाकेदार आपली चूक सुधारले, म्हणजे आपला बदला तर पूर्ण केलेलाच आहे, पण आपण केलेली आकाशभूमीच्या बाबतीतली चूक पण सुधारली. कारण आता तिने या केसवरती इतकं काही स्टडी केलेलं आहे की तिच्याकडे या केसच्या सगळे पुरावे आहेत. आणि प्रेक्षकांनो, हे पुरावे आता इकडे समोर घेऊन येत तिने रागिणीची अशी काही भंबेरी उडवलेली आहे. कोर्टामध्ये अर्ध कोर्टाचं सेशन उरकल्यानंतर ज्या वेळेला अप्पूची एंट्री झाले तेव्हा कटघऱ्यामध्ये उभे राहून एक एक असे सटासट पुरावे मारलेत की त्यानंतर गायधने वकील सुद्धा कोपऱ्यात लपून बसलेत आणि अपूर्वाने बाजी मारले. पण धक्का बसलाय तो आपल्या बलदेवला. नक्की काय घडलंय सगळं पाहूया. आता इकडे गायधने वकील सामदाम दंडभेद वापरून आकाश आणि भूमी या दोघांनाही शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करतायत. काहीही झालं तरी या दोघांना शिक्षा ही झालीच पाहिजे, या कारणासाठी ज्या वेळेला ते प्रयत्न करत आहेत त्याच वेळेला मग आता एंट्री झालेली आहे ती म्हणजे आता रावराणे वकिलांची. रावराणे वकिलांनी जोमात एंट्री केले आणि रावराणे वकिलांनी एक महत्त्वाचा मुद्दा तिकडे मांडलाय. रावराणे वकील आता सांगायला लागलेले आहेत की खरं सांगायचं तर आता ह्या सगळ्या गोष्टी जरी आपण मानल्या तरी सुद्धा एक गोष्ट अजून अनुत्तरितच राहते. ती गोष्ट म्हणजे ज्या वेळेला जर रागिणी पटवर्धन ही बाई जिवंत आहे तर जिवंत बाईच्या सगळ्या आता ते सांगाडा कसा काय मॅच झाला आणि मग ही बाई जिवंत आहे तर तिकडे कुणाचा सांगाडा आला, म्हणजे तिथे कोणीतरी व्यक्ती तर असणार आहे ना. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो की रागिणी पटवर्धन ही काही धुतल्या तांदळासारखी स्वच्छ नाहीये, हिनेच त्या ठिकाणी काहीतरी पुरावा आता आपली बॉडी म्हणून ठेवलाय. मग याचा अर्थ काय होतो की हीच बाई गुन्हेगार आहे. आणि मुळातच या सगळ्यामध्ये एक गोष्ट इतकी कन्फर्म आहे की या बाईचा क्रिमिनल रेकॉर्ड आहे. आपल्याकडे आतापर्यंत तिचा रेकॉर्ड आहे आणि म्हणूनच तिला अटक करण्यासाठी पोलीस ज्या वेळेला गेले होते आणि त्याच वेळेला ती बाई पळून गेली होती ना, म्हणजे तिचा क्रिमिनल रेकॉर्ड आहे. पण आकाश आणि भूमी यांचा कोणताही क्रिमिनल रेकॉर्ड नाही. बरं, इतकं आहे तर आहे, पण या सगळ्यामध्ये अजून एक गोष्ट म्हणजे त्या बाईला ज्या वेळेला आता आपण नंतर DNA टेस्ट केली तर ही DNA टेस्ट सुद्धा पॉझिटिव्ह कशी आली, म्हणजे सुद्धा काहीतरी गडबड आहे, या बाईचं काहीतरी कारस्थान आहे. यावरती गायधने वकील म्हणतात, हे बघा तिकडे सांगाडा कसा आला ही गोष्ट आम्हाला काय माहिती नाहीये, तिकडे कुणीही सांगाडा ठेवू शकतो. याचा अर्थ हा नाहीये की रागिणी पटवर्धन जिवंत आहेत म्हणजे हा सांगाडा त्यांनीच ठेवलेला आहे. बिलकुल नाही, हे सगळं थोतांड आहे असं म्हणत ते आता इकडे उलटी बाजू फिरवण्याचा प्रयत्न करतायत. पण गायधने वकील आपल्या काही ऐकायला तयार नाही. रावराणे वकील सांगतात नाही. मग ज्याची DNA टेस्ट कसे काय पॉझिटिव्ह आले, मग त्या फॉरेन्सिक डिपार्टमेंटच्या आता इकडे माणसाला बोलवण्यात यावं. त्यावरती ते म्हणतात काय गरज काय फॉरेन्सिक डिपार्टमेंटच्या माणसाला बोलवायची. यावरती मग आता ते सांगतात मग घाबरायची कारण काय तुम्हाला. आता हे सगळं चालू असताना मग आता इकडे कोर्टाचं कामकाज चालू असतं. त्या आजच्या दिवसाचं कामकाज आपण इथेच थांबूया असं म्हणत जज साहेबांनी ब्रेक घेतलाय. म्हणजे आता जे काही बोलाचाली आजपर्यंत झालेली आहे त्याच्यानंतर पुढे आता ज्या काही गोष्टी आहेत ते पुढच्या सेशनमध्ये डिस्कस करायचं असं ठरलंय. पण या सगळ्यामध्ये आता रागिणीच्या बाजूने म्हणजे पारडं आहे ते पारडं या सेशनमध्ये कोर्टाचं काम आता तहकूब होतंय. आता प्रेक्षकांनो, कोर्टाचं काम जरी तहकूब झालेलं असलं तरी रागिणीचं पारडं जड असल्या कारणाने खूप मोठा इकडे गोंधळ उडतो. आणि त्यानंतर आकाशभूमी घरी आल्यावरती भूमी आता सांगत आहे नाही काहीही झालं ना तरी सुद्धा या रागिणीचं आता पारडं जड होऊ द्यायचं नाहीये. मला तर फक्त इतकंच समजतंय की आता तो सापळा, त्या सापळ्याच्या विषयावरतीच आपण हे राहायचं आहे स्ट्रिक्ट. यावरती मग आता अथर्व
सांगतोय मुळातच जर का अपूर्वा जिवंत असती ना तर या सगळ्यामध्ये या गोष्टी आपल्याला करायला लागल्याच नसत्या. अपूर्वाने या सगळ्यामध्ये सगळ्या गोष्टी हँडल केल्या असत्या यावरती भूमी सांगते. पण अपूर्वाच्या इकडे काहीतरी अशी माहिती असेलच ना, आणि आता आपण ती माहिती शोधून काढूया. अपूर्वाच्या रूमची सगळी झडती घेतली का बलदेव दादा? बलदेव सांगतो हो, मी अपूर्वाच्या रूमची सगळी झडती घेतली आणि जे काही मला सापडले ते मी अगदी माझ्याकडे जपून ठेवलंय. कारण मुळातच आता इकडे मला संशय आहे, तो म्हणजे आता आपल्या हिच्यावरती मला पौर्णिमावरती संशय आहे. पौर्णिमा या सगळ्यामध्ये काहीतरी उद्योग करू शकते आणि म्हणूनच मी ते सगळं लपवून ठेवलंय. यावरती मग आता आकाश म्हणतो काय काय आहे तुझ्याकडे? असं म्हटल्यावरती ज्या ज्या वेळेला काही गोष्टी आता त्याने दिलेल्या आहेत त्या गोष्टींमध्ये काही पुरावे असे सापडतच नाहीयेत. यावरती आकाश म्हणतो मला असं वाटते की पुरावे कोणीतरी टॅम्पर करण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो. आपण एकदा बोलून घेऊया, ते म्हणजे आपल्या गायकवाडांच्या सोबत बोलल्यावरती कदाचित गोष्टी आपल्याला समजतील काय आहेत ते. असं म्हटल्यावरती प्रेक्षकांनो मग मात्र आता इकडे गायकवाडांशी बोलायचं ठरलं. आता इकडे गायधनी भेटायला आलेले आहेत, ते म्हणजे रागिणीला. आणि रागिणीला भेटायला आल्यावरती ते म्हणतात काय मॅडम कसा वाटला पहिला शॉट? आज आपल्याला दुसऱ्यांदा जायचंय. यावरती ती म्हणते एकदम बेस्ट, म्हणून तर मी तुमची निवड केली. एकदा सुटले ना पैशामध्ये तोलेन, तुम्हाला तोलेन, वजना इतका पैसा देईन. कारण एकदा इथून सुटले ना की आता महाजन मेन्शन सुद्धा माझंच असणार आहे. कारण मी असा ट्रॅप रचलाय ना की बघा. यावरती तो म्हणतो पैशात तोडणार असाल ना तर मग काय लवकरात लवकर तुम्हाला सोडवेन मी, कारण काही झालं तरी पैसा कोणाला नको आहे. असं म्हणत दुसऱ्या सेशनला सगळे कोर्टात हजर. आता कोर्टाचं दुसरं सेशन झालेलं आहे. दुसऱ्या सेशन मध्ये गायधने वकिलांनी आता सांगितलंय की हे बघा, मुळातच तिकडे सापळा कसा आला, काय आला हे जर का जाणून घ्यायचं असेल ना तर आता आपण या सगळ्यामध्ये एकच गोष्ट केली पाहिजे आणि ती म्हणजे आकाश भूमीलाच विचारलं पाहिजे. म्हणजे कदाचित त्यांनी आता तो सापळा चेंज केलेला असू शकतो ना, त्यांनीच हे सगळं केलेलं आहे. असं म्हटल्यावरती प्रेक्षकांनो आता मात्र आकाश भूमीने हे सगळं का केलं असेल असं विचारल्यावरती गायधने सांगायला लागतात ते फक्त आकाश आणि भूमीच सांगू शकतील. बरं, आता हा सगळा प्रकार चालू आहे तेवढ्यातच आपल्या अपूर्वाची एंट्री झालेली आहे आणि अपूर्वाला कोर्टात बघून सगळ्यांचेच धाबे दणाणलेत आणि आता सगळ्यात पहिली हादरले ती म्हणजे रागिणी. आतापर्यंत सगळं सुरळीत चालू होतं, पण आता अचानकपणे ही अपूर्वा इकडे आल्यामुळे आणि ही जिवंत कशी मुळात हे तिला काहीच कळायला मार्ग नाहीये आणि त्यामुळे ती टोटली हादरलेली आहे आणि ती इकडे तिकडे पाहतीये ही कशी काय जिवंत. यावरती मग अपूर्वा सांगायला लागते मुळातच आकाशभूमी निर्दोष आहेत आणि ही रागिणी पटवर्धन हिचा सगळा कच्चा चिट्टा मला माहिती आहे. हिने आता एव्हिडन्स जरी हे करण्याचा प्रयत्न केला असला तरी ते सगळे एव्हिडन्स माझ्याकडे आहेत. मी ते एव्हिडन्स घेऊन आलेली आहे आणि आता ते सगळ्यांच्या समोर आता मी सादर करणार आहे. असं म्हणत मग मात्र तिने जो काही एकावरती एक पुराव्यांवरती पुरावे असे जे सादर केले त्याच कारणामुळे आता इकडे रागिणी टोटली हादरलेली आहे. रागिणीला आता काही कळायलाच मार्ग नाही की हे सगळं काय चाललंय. मग आता ती सांगायला लागते मुळातच या बाईने त्या 7 वर्षापूर्वी भूमी आणि आकाश यांच्या आता बाळाला पळवलं होतं. ज्या वेळेला त्यांच्या बाळाला पळवलं होतं आणि त्याच वेळेला मग आता त्यांनी तिचा पाठलाग केला. पाठलाग करून आता हो झटापटीमध्ये या बाईला थोडंफार लागलं असण्याची शक्यता आहे. पण हिने त्यांच्या बाळाला पळवलं होतं. आपल्या 5-6 महिन्याच्या मुलीला पळवून तिला आता करण्यासाठी हिने भाग पाडलं आणि मुळातच हिने ह्याच्या आधी पण हा प्रयत्न केला होता. जन्मताच त्यांच्या मुलीला आता इकडे गायब केलं होतं आणि तो मोठा प्रकार घडलेला होता. जवळजवळ 1 ते 2 महिन्यांनी त्यांची मुलगी त्यांना आता मिळाली होती आणि मग असं असताना त्या कसं काय हे करणार. त्यांच्याकडून चूक झाली की त्यांनी पोलिसांची मदत न घेता हे सगळं केलं होतं. पण तरी सुद्धा जो काही प्रकार हा घडलेला आहे त्या प्रकारामुळे रागिणी पटवर्धन या निर्दोष सिद्ध होत नाहीयेत. मुळातच रागिणी पटवर्धन याच दोषी आहेत आणि त्यानंतर मग सापळा जो काही बदलण्यात आला तो रागिणी पटवर्धन यांनीच बदलला. म्हणजे ज्या वेळेला मी आता सापळा शोधण्यासाठी जाणार हे त्यांना कळलं तेव्हा त्यांनी सापळा बदलला. वेळोवेळी मला मेसेज करून आता त्यांनी माझी दिशाभूल केली. इतकंच नाही आहे तर आता त्यांनी जवळजवळ 20 म्हणजे खूप वर्षापूर्वींची गोष्ट त्यांनी आता माझ्या घराची वाताहत
आणि आणि हिने माझाच गैरसमज करून दिला. मी सुद्धा हिच्या बोलण्यामध्ये आता अडकले आणि हिच्या बोलण्यामध्ये अडकून मी आता माझ्या माझ्या आता कुटुंबाच्या सोबत प्रतारणा केली आणि त्याचीच मला शिक्षा मिळाली. पण देवाने या सगळ्यामध्ये मला आता जिवंत ठेवलंय, ते म्हणजे या नालायक बाईचा कच्चा चिठ्ठा खोलण्यासाठी. असं म्हणत तिने आता सगळा कच्चा चिठ्ठा तर आता खोलून टाकलेला आहे. आणि त्यानंतर मग आता इकडे रागिणी या सगळ्यामध्ये एक्सपोज झाले. पण आता हे सगळं चालू असताना अपूर्वा जिवंत कशी, हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. आणि त्यावरती बलदेवला तर आता धक्का बसतो. अप्पू अप्पू असं म्हणत सगळेच जण तिकडे आता धावत चालले. त्यावेळेला अपूर्वा आता सगळ्या गोष्टी सांगायला लागते आणि त्यानंतर बलदेव तिला विचारतोय कसं घडलं, काय घडलं, कशा प्रकारे हे सगळं झालं. त्यावेळेला अपूर्वाने सगळा सत्याचा उलगडा केलाय. रागिणी पटवर्धन कारस्थानी बाई आहे, कारस्थानं करणारच असं मला माहिती होतं, म्हणूनच मी हा सगळा बनाव केला तिला अडकवण्यासाठी. असा सगळा प्रकार समोर आल्यावरती अपूर्वाची आता मात्र बदल्याचं हे पूर्ण झालंय. रागिणीला शिक्षा मिळाली.